भावांनो, मी सकाळी आपली गाडी सोडली होती शोरूमला, कारण काल रात्री लिकेजचा परत इश्यू झाला रिपेअर नंतर. म्हणजे काय त्यांनी काम केलं असेल त्यानंतर परत सेम इश्यू आला मला. सो मी गाडी सकाळी सोडली होती, तिथं भरपूर किरकिर केली. मला बोलले की आम्ही परत फिक्स करू, आणि फिक्स केल्यानंतर ना आम्ही 40-50 किलोमीटर गाडी चालवू. त्यानंतर पण जर परत इश्यू झाला तर आपण कंपनीला कॉन्टॅक्ट करू. मग त्यांनी गाडी परत फिक्स केली. जे काय ऑइल सील वगैरे होतं किंवा जे काय ओरिंग होती सगळं चेंज केलं त्यांनी 50 ते 60 किलोमीटर गाडी चालवली. मी जस्ट फोटो घेऊन आलो तिथला. सोडताना 251 किलोमीटर होती गाडी, आणि आता 308 किलोमीटर झालेत गाडीची रनिंग. ठीक आहे. तर त्यांनी आता ते पुढं कंपनीला फॉरवर्ड केलं ते सगळे डिटेल्स की गाडीचं ऑइल परत लीक होते. तर कंपनी पण म्हणते की नवीन गाडीला इश्यू नाही यायला पाहिजे, सो आम्हाला ती गाडी द्या R&D साठी. मग आता बजाज कंपनीकडे ती गाडी जाईल मे बी, किंवा बजाज कंपनीचे माणसं इथे येतील. पण मी त्यांना बोललोय की ठीक आहे, तिकडेच पाठवून द्या R&D साठी. मग तिथे गेल्यानंतर जे काय ते बेस्ट रेझोल्युशन किंवा जे काय प्रॉपर रेझोल्युशन असेल ते मला भेटलं असं त्यांचं म्हणणं आहे शोरूमचं. मग बघूया आता आपण. उद्याचा एक दिवस जाऊ द्या म्हटलेत, आणि कॉन्टॅक्ट डायरेक्टली करायचा आहे वेडनेसडेला. बघूया आपण काय होतंय. चलो.